नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत। प्रत्येक माणसाला आपल्या घरात सुख, शांती आणि पैसा हवा असतो। पण अनेक वेळा असे होते की आपण खूप मेहनत करतो, तरीही घरात पैसा टिकत नाही। घरात भांडण होतात, मनात अस्वस्थता राहते आणि घरात शांतता कमी होते। मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही असे सोपे उपाय सांगितले आहेत, जे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सुख शांती टिकून राहते। आज आपण असे काही सोपे उपाय पाहणार आहोत, जे तुम्ही रोजच्या जीवनात सहज करू शकता। पहिला उपाय, देवासमोर दिवा लावा। सकाळी आणि संध्याकाळी देवघरात दिवा लावणे खूप शुभ मानले जाते। तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा। दिव्याचा प्रकाश घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतो। दिवा लावताना मनापासून देवाला प्रार्थना करा। दुसरा उपाय, देवाचे नामस्मरण करा। दररोज देवाचे नाव घेतल्याने मन शांत होते। विशेषतः श्री स्वामी समर्थ हा जप खूप शक्तिशाली मानला जातो। दररोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा। हा जप केल्याने मनातील भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो। तिसरा उपाय, शुक्रवारी लक्ष्मी पूजन करा। शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा दिवस मानला जातो। त्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करा। फुले, अगरबत्ती आणि गोड नैवेद्य अर्पण करा। लक्ष्मी मातेची प्रार्थना करा की आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी वाढू दे। चौथा उपाय, तुळशीची पूजा करा। तुळस खूप पवित्र मानली जाते। घरात तुळस असेल तर रोज तुळशीला पाणी घाला। संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावा। असे केल्याने घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। पाचवा उपाय, घर स्वच्छ ठेवा। स्वच्छ घरातच लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते। घरात कचरा, तुटलेल्या वस्तू किंवा अनावश्यक सामान ठेवू नका। घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवल्यास मनालाही शांतता मिळते। सहावा उपाय, घरात भांडण टाळा। घरात सतत वाद आणि भांडण होत असतील तर घरातील वातावरण नकारात्मक होते। म्हणून शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा। प्रेमाने आणि आदराने एकमेकांशी बोला। सातवा उपाय, दान करा। दान करणे खूप मोठे पुण्य मानले जाते। गरजू लोकांना अन्न, कपडे किंवा मदत करा। दान केल्याने देवाची कृपा मिळते आणि जीवनात भरभराट होते। आठवा उपाय, सकाळी लवकर उठण। सकाळी लवकर उठल्याने मन शांत आणि ताजेतवाने राहते। सकाळचा वेळ प्रार्थना आणि ध्यानासाठी उत्तम असतो। नववा उपाय, सकारात्मक विचार ठेवा। आपले विचार खूप शक्तिशाली असतात। नेहमी सकारात्मक विचार करा। नकारात्मक विचार केल्याने जीवनात निराशा वाढते। 10वा उपाय, देवावर श्रद्धा ठेवा। जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवावर श्रद्धा ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। श्रद्धा आणि विश्वास असल्यास अनेक कठीण प्रसंग सहज पार करता येतात। मित्रांनो, सुख, शांती आणि पैसा मिळवण्यासाठी फक्त उपाय नाही तर चांगले विचार आणि चांगले कर्म देखील आवश्यक आहे। दररोज मनापासून देवाला प्रार्थना करा आणि श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भिवू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहेत। जर तुम्हाला असेच आध्यात्मिक व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। सकाळी लवकर उठल्याने मन शांत आणि ताजेतवाने राहते। सकाळचा वेळ प्रार्थना आणि ध्यानासाठी उत्तम असतो। नववा उपाय, सकारात्मक विचार ठेवा। आपले विचार खूप शक्तिशाली असतात। नेहमी सकारात्मक विचार करा। नकारात्मक विचार केल्याने जीवनात निराशा वाढते। 10वा उपाय, देवावर श्रद्धा ठेवा। जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवावर श्रद्धा ठेवणे खूप महत्त्वाचे आहे।
श्रद्धा आणि विश्वास असल्यास अनेक कठीण प्रसंग सहज पार करता येतात. मित्रांनो, सुख, शांती आणि पैसा मिळवण्यासाठी फक्त उपाय नाही तर चांगले विचार आणि चांगले कर्म देखील आवश्यक आहे. दररोज मनापासून देवाला प्रार्थना करा आणि श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भिवू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. जर तुम्हाला असेच आध्यात्मिक व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.